अकोला महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसमोर बंडखोरांचं एक मोठं आव्हान निर्माण झाले। सर्व नाराज आजी माजी नगरसेवकांनी एकत्र येऊन नागरिक संवाद मंचची स्थापना केली आणि या मंचाच्या माध्यमातून संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या संवाद मंचातून अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान देण्यात आले आणि या शक्ती प्रदर्शनानंतर विकास आघाडीच्या नावानं भाजप विरोधात एकत्रित मोर्चेबांधणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाराजांची एकजूट जर प्रत्यक्षात आकाराला आली तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे। विचार असे झाले आहे की पक्ष न कित्येक वर्षापासून मला वाटते अकोल्याचा जो नावलौकिक होता हा धुळीस मिळालेला आहे। आपण पाहतो की विनयकुमार पाराशर असतील, आजही विनयकुमार पाराशरांचं नाव घेतले जाते की नगराध्यक्ष कसा असावा तो विनयकुमार पाराशर सारखा असावा। सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास त्यांनी त्यावेळेस घेतला होता। मध्यंतरी काळामध्ये नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका होत असताना निधी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आला, परंतु जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या मला असं वाटतं की अजूनही कायम आहेत। त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी या संवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।